फन अँड क्राफ्ट्स विथ अन्विता अँड अंजली या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया. आज आपण पाहणार आहोत नाताळचा क्रिसमस ट्री. चला तर मग बघा, क्रिसमस ट्री का साजरा करतात माहिती आहेत का तुम्हाला? तर येशू ख्रिस्तांचा जन्म हा 25 डिसेंबर रोजी झाला होता. त्यांच्या जन्मदिनानिमित्त नाताळ हा सण ख्रिश्चन लोक दरवर्षी साजरा केला जातो. हा 25 डिसेंबरला दरवर्षी जगभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. येशू ख्रिस्तांनी आपल्याला प्रेम, दया, शांती, प्रेम कसं करायचं ते शिकवलं. त्यांच्या जन्मदिनानिमित्त नाताळ सण मोठ्या उत्सवात साजरा केला जातो. सगळीकडे क्रिसमस ट्री सजवले जातात. परत सॅन्टा हा गिफ्ट घेऊन सगळ्यांसाठी येतो अशी कथा आहे. मग तो खूप छान सजवतात सगळीकडं. आम्ही एल्प्रो मॉलच्या इथं मागच्या वेळी बघितलं होतं. आता पण बघू, जमलं तर सुट्टी असेल तर जाणार आहेत. पण अन्वितला समज यावी किंवा मुलांना समजण्यासाठी मी क्रिसमस ट्री आज काढला आहे. चला तर मग मुलांसोबत आज एक चित्र काढूया नाताळने. नमस्कार, हॅप्पी क्रिसमस डे. चला तर मग बनवूया. कसं बनवलं ते पाहूया. बघ, पेपरवरती रफ स्केच काढून घेतलं काय काय करायचं, नंतर चुकू नये म्हणून, आणि एक स्टार पण कट करून घेतली होती. मग अशा प्रकारे झाडाचा आकार पाहिजे म्हणून बोटाच्या साह्याने कलर देऊन घेतले. एकच कलर घेतला असता तर ते झाडासारखं वाटलं नसतं, म्हणून डार्क ग्रीन आणि फेंट ग्रीन घेतले होते दोन्ही. मग ब्रशच्या साह्याने ते असे सगळे एकत्र मिक्स करून घेतले, जेणेकरून दोन्ही कलर मिक्स व्हावे एकमेकांमध्ये. मग त्याचं झाडाचं बूड काढायचं होतं म्हणून त्यासाठी चॉकलेटी कलर घेतला होता. बघा कसं दिसतोय तो. आणि अन्वित झोपला होता त्यामुळे मी पटपट करून घेत होते. तो पण असताना काही नाही, पण तो मग खूप मध्ये मध्ये करतो. पण त्याला दाखवायचं होतं की असं असतं झाड, म्हणून थोडं बाकी ठेवलं होतं त्याच्यासाठी. सॅन्टाची टोपी मी त्याच्याकडून काढून घेणार होते. मग अशा प्रकारे दिसत होतं. मग खाली बॅकग्राऊंडला पण खालच्या साईडला व्हाईट कलरने टॅपिंग करून घेतलं. मग आता बॉल्स आणि लाईट काढायचे बाकी होते. त्यासाठी मी येल्लो आणि रेड कलर यूज करणार होते. मग रेड कलरचे डॉट डॉट देऊन झाले. मग येल्लो कलर घेतला. ते आपण लाईट जसं लावतो ना त्या आकारामध्ये मी करून घेतलं, जेणेकरून ते उठून दिसावं किंवा लाईट जरी त्याच्यावर चमकली तर ते चमकावे लाईटसारखं. बॉल ते वगैरे तिथं आता तेवढं लावता येत नव्हतं, म्हणून एक स्टारच कट करून घेतली आणि ते लावली. जसं ते खूप छान वाटत होतं, जसं की खरंच क्रिसमस ट्री आहे काही असं. मग परत अन्वित उठायची वेळ झाली होती, तो उठला. मग त्याला पण करायचं राहिलं होतं. वाव, किती छान केलं आहे मम्मा असं म्हटलं. त्याच्यासाठी कॅप बाकी ठेवल्या होत्या. मग मुलांना तर खूप एक्साइटमेंट असते की काय नवीन करायचं आहे. मग त्यांनी कॅपला कलर दिला. मग हॅप्पी क्रिसमस डे असं म्हणत होता. चला, थँक्यू.